तर मुंबईतील खार पूर्वमधील न्यू इंडिया बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। तर थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे, काय तिथली नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय नेमकी त्या खातेदारांची समस्या आहे, कारण ते त्रासलेले आहेत, सध्या त्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे कारण निर्बंध लादलेले आहेत आरबीआय कडून, काय नेमकी त्यांची मागणी आहे? आयुष्यभराची पुंजी आपल्या या बँकेत ठेवली होती। गेल्या 40 वर्षापासून या बँकेमध्ये अनेक लोक ठेवी ठेवत आलेले आहेत आणि 40 वर्षापासूनचा एक विश्वास या बँकेवर या परिसरात होतो। या संपूर्ण खार परिसरामधली ही बँक आहे। खार ईस्ट परिसरात गोळीबार नगर या परिसरामध्ये आम्ही आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ब्रँच समोर कशा प्रकारे ठेवीदारांनी गर्दी केलेली आहे। आपले जे पैसे आहेत त्याची विचारणा करत आहेत, कारण अनेक लोक जे आहेत ठेवीदार आहेत ते आपले पासबुक घेऊन इथं आलेले आहेत, परंतु जे कर्मचारी आहेत ते केवळ आपल्या पासबुकवर केवळ किती रक्कम शिल्लक आहे याचीच माहिती देतात। अनेक लोकांनी ठेवीदारांनी या संदर्भात विचारणा केली जाते। काही जणांनी तर कालच ठेवी या जमा केलेल्या आहेत। तुम्ही कालच ठेवी जमा केली, काय किती केली? 2.5 लाखाची एफडी केली, पण काल मला मॅडम काय बोललेच नाही आणि आज सकाळी मला माझ्या दीराचा फोन आला की बँकचा असा प्रॉब्लेम झालाय म्हणून। तेव्हा मी मॅडमला फोन करते तर त्यांनी काही रिप्लायच नाही दिला मॅडमने। कालच 2.5 लाख ठेवले आणि आज काय आज मॅडम असे बोलतात। 3 दिवस सांगतात की पहिले बँकेत सांगतात ना 3 दिवस अगोदर की बँक बंद होणार आहे। हे 2.5 लाख रुपये भरले आणि आता म्हणतात की बँक बंद झाली। रात्री 12 वाजता तुम्ही हे तुम्हाला माहित होता 3 दिवस अगोदर बंद होणार आहे। हाँ है कि नहीं? 3 दिन आगे बैंक का पब्लिक क्या करेगी? रात के 12 बजे हम लोग को मालूम पड़ता है बैंक बंद हो गया, तो हम लोग पैसे का क्या करेंगे? हम तो पैसा रखते बैंक में सिक्योरिटी के लिए, तो ये हमारी सिक्योरिटी गवर्नमेंट ये दे रही है। आरबीआई से हमको ये सिक्योरिटी मिलती है कि हमारा पैसा कभी भी आप लोग की मर्जी आएगी, आप लोग स्टॉप ब्लॉक कर दोगे। तुम्ही कधीपासून पैसे ठेवताय? आम्ही 1980 पासून आहे। 1980 पासून पुरा खानदान माझा इथं आहे। केवळ परिवार आमचा पुरा इथंच आहे। किती पैसे अडकले आता माझे तर आता बघायला गेलं सगळ्यांचे मिळून सगळं जास्तच आहे। मग आता सगळं सांगता येत नाही, कोणाला कोणी हसेल कोणी नसेल, नाही की नाही? ज्याची जळते त्याला कळते। माझेच 265 आहे बँकेत। अनेक लोक आहेत ज्यांना फक्त सांगितलं गेलेलं आहे की तुमचे एवढे पैसे शिल्लक आहेत, आपको क्या करना है? सर ये हम लोग एंट्री करवाने हैं। ये एंट्री के नाम पे हमको अपने हाथ से लिख के दे रहे कि ये मान्यता है। ये मान्यता है तो फिर हमको, अगर ये मान्यता कैसा मानी जाएगी बाद में, या तो अगर ये मान्यता है तो हमको अपने लेटर पैड पे लिख के दे कि ये अमाउंट हमारा है। ये देखो हमारी एंट्री बुक पूरी खाली है, इन्होंने एंट्री बुक लेकर यहाँ पर अमाउंट लिख कर दे दिया, एंट्री लिख के नहीं दिया और ऊपर से यहाँ पर लिख कर दे दिया। सर्व्हर बंद आहे, पूर्ण आतमधली सिस्टीम बंद आहे, गेट पूर्ण बंद केलेलं आहे। फक्त लेखी एंट्री करून देत आहेत, लेखी एंट्री करून देत आहेत। यहाँ पे तो मेरे पापा का 2 एफडी अकाउंट है, इसमें एक में 4.5 लाख और एक में 2.5 लाख 7 लाख रुपया फंसा हुआ है। कभी इसका पहले तो बोलना चाहिए, कम से कम 2 दिन पहले बताते हम लोग विड्रॉ कर लेते थे पैसा, वो भी नहीं कर पाए हम लोग। और आज ऐसे संतप्त भावना आहेत ठेवीदारांच्या आणि सर्व ठेवीदार जमा झालेले आहेत। सकाळपासून रात्रीपासून या ठिकाणी झालेले आहेत। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत ज्या ठेवीदार आहेत, बँकेच्या कर्मचारी आहेत। मॅडम परंतु कर्मचारी सध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलत नाही आहेत। कुठलाही खुलासा जो आहे तो बँकेतल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला येत नाही आहे आणि त्यामुळे लोक जे आहेत ते संतप्त झालेले दिसत. नक्कीच, त्यामुळे खातेधारकांच्या संतप्त भावना आपण पाहिलेल्या आहेत। त्यामुळे यावर आता काय नेमका तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल।